त्या अनेक गोष्टी तिथे येणार आहेत आणि त्या निमित्ताने तिथे ही सगळी रोजगार निर्माण होणार. हे एका अर्थाने जुनं शहर नाही, हे पुढे पुढे जाणारं एका वेगळ्या विश्वातलं शहर आहे. आता इथे केवळ श्रीमंतच माणसं असतात, श्रीमंतही असतील एक, पण दुसरं असं आहे की श्रीमंत माणसं सगळ्या आता हे लोक जे बोलतात ना, तुम्हाला गंमत माहिती काय ती, पुणे आणि मुंबईतले सगळे बोंबलणारे लोक हळूच उठून शहरामध्ये लवासामध्ये जातात आणि मजा करून येतात. लवासासारखं एक स्वच्छ शहर जिथे राहतं, जिथे तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉटेल आहेत, बरोबर, आता पाहून या तुम्ही, तिकडे हॉटेल आहेत, त्या हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ हे पुण्या आणि मुंबईच्या किमतीलाच मिळतात. मी माझ्या रिसर्चच्या निमित्ताने पर्यटन स्थळ सुद्धा असणार नाही आहेच आहे. हे सगळं आहे काय, रोजगार निर्मितीचे जे अनेक मार्ग आहेत. असं कोणी म्हणत नाहीये की सगळ्या जगभर सारखे लवासा उभारा, जगभर कारखाने उभारले जातील, धरणंही होतील, तसं लवासाही होतील. एक दुसरं हे जे मुद्दे आहेत ना, की उदाहरणार्थ सार्वजनिक, सार्वजनिक म्हणजे काय, सुनीती म्हणतायत किंवा थोपटे म्हणतायत, सार्वजनिक म्हणजे ज्यावेळी एखादा खासगी उद्योग उभा राहतो त्याच्यातून रोजगार होतात, ते कोणासाठी होतात, तेव्हा सरकारने गुंतवणूक करून रोजगार निर्माण करणं, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं किंवा सरकारी नसलेल्या क्षेत्रातून होणं, ह्याच्यामधून सुद्धा विकास होतोच की नाही. तर विकास हा सार्वजनिक असणं म्हणजे खासगी नसतं का, मलाही काही कळत नाही. नंबर 2, तुमचं असं म्हणणं आहे विकासाचा मार्ग खासगी सुद्धा असू शकतो. एक्झॅक्टली. आता इथून पण इथे सुनीतीने जे आक्षेप घेतलेले आहेत की वृक्षतोड केलेली आहे. नंबर 2, पुण्याच्या पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे, त्याबद्दल काय? हे बघा, वृक्षतोड केली, मी तुम्हाला गंमत सांगू, हे खरं वाईट आहे, या विषयावर खरं बोलू नये. जिथे जिथे वृक्षतोड होते ना, तिथे तिथे गेली 15-20 वर्ष मी हिंडतोय. मी ओरिसामध्ये हिंडलेलो आहे. गरिबीमुळे लोकांना काही मिळत नव्हतं आणि रोजगार नव्हते, त्यावेळी लोकांनी झाडं तोडली आणि तिथे वरी, नाचणी वगैरे एक वेळ येणारी पिकं घेतली, ज्या पिकामधून सुद्धा त्यांचं पोट आजही भरत नाही आणि कालही भरत नव्हतं. वृक्षतोड ही कित्येक शेकडो वर्ष होते, ओरिसात होते, महाराष्ट्रात होते. ही वृक्षतोड थांबली पाहिजे. त्यांच्या हातून ती घडत होती याचं कारण तिथे गरिबी होती, तिथे रोजगार नव्हता. आता लवासा आल्यानंतर वृक्ष तोडले, म्हणजे कुठले वृक्ष तोडले, मला फार तुम्हाला मजा वाटते मला हे सगळे बोलतात ते पाहायला. हे लोक बोलतात, मी सगळा लवासाचा प्रकल्प हिंडलेलो आहे, माझ्याबरोबर 5-50 लोकांना घेऊन हिंडलेलो आहे. जिथे जिथे रस्ता करावा लागतो तिथे तिकडे झाडं तोडावी लागतात, जिथे घर बांधावं लागतं तिथे झाडं तोडावी लागतात. पुणे काय काय वाळवंटात बसलेले, वृक्षतोड केल्याशिवाय नवी शहरं निर्माण होत नाही. आता असं होत असताना म्हणजे शहाणा माणूस काय करतो की आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करणार काय म्हणतो की जेवढं तोडलं गेले त्याच्यापेक्षा जास्त मी उभा राहीन. आणि मी तुम्हाला सांगतो, विज्ञानातले जे नवनवीन आता तंत्र आलेले त्याचा वापर करून लाखो झाडं आज तिथे लावली जातात. उदाहरणार्थ तिकडे हायड्रो सीडिंगचा प्रकार चाललाय, मी स्वतः तर बघून आलेलं आहे. काय तुम्हाला सांगतो, सगळं मजा आहे पाण्यासारखी. डोंगराच्या वर जाऊन जिथे झाडं वाढत नाहीत तिथं झाडं वाढवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे पूर्वी ती माणसं अशी दोरी लावून वगैरे उतरत असत, आता तिथे वेगवेगळ्या पद्धतीने 30-40-50 फूट उंचीवर जाऊन हायड्रोसिडिंगच्या पद्धतीने झाडं लावून लवासाही पर्यावरणासाठी प्रयत्न करते. याचं कारण सगळेच करतात. एक बघा, लक्षात ठेवा तुम्ही. तुमचं असं म्हणणं आहे सुनीती सूरज जे आरोप करतायत किंवा मेधा पाटकर जे आरोप आहेत त्यांना मी खोटा हा शब्द वापरत नाहीत, पण ते अतिरेकी डावेपणातून उभे राहिलेले आहेत. खरंय. सुनीती सूरज याचं उत्तर द्या. ते म्हणतात वृक्षतोड वगैरे, नवीन शहरं निर्माण व्हायची तर वृक्षतोड करावीच लागणार, पर्यावरणाचे प्रयत्न ते सुद्धा करतायत, आपला विरोध आंधळा नाही, याचा काय पुरावा द्याल तुम्ही? खरं म्हणजे लवासाची ही सगळ्यात गंमत आहे की ते सोयीसोयीने कधीतरी हिल स्टेशन म्हणतात स्वतःला आणि कधीतरी उद्योग नगरी म्हणतात स्वतःला, आणि दोन्हीचे फायदे ते उपटतात. म्हणजे आता तर सेजचे पण फायदे उपटतायत. 2008 साली तर त्यांना त्या पण सवलती मिळायला सुरुवात झाली. नंबर 1. नंबर 2 की विकास कुठलाही करायचा असेल तर तो लोकसहभागी पद्धतीने व्हावा, हे मला वाटतं निळू दामलेंना पण मान्य व्हावं. आम्ही कुठलेही विकासाचे विरोधक नाही. आमचं म्हणणं असं आहे की माणसाला विस्थापित करून कुठलाही विकास नको, विषमता वाढवणारा विकास नको आणि विनाश निर्माण करणारा किंवा वाढवणारा विकास. नाही, हे सगळं बरोबर आहे सुनीती सूरज, हे सगळं आम्ही नर्मदा आंदोलनापासून ऐकतोय. पण लवासामधून किती नेमकी माणसं विस्थापित झाली आहेत आणि त्यांना भरपाई मिळालेली नाही, याचा काही चोख आकडा तुम्ही देऊ शकता का? हे बघा, आता 3 गावं नष्ट होण्याच्या सीमारेषेवर आहेत. म्हणजे दासवं तर त्यांनी संपवलेलं आहे, दासव्याचे लोक पूर्ण देशोधडीला लागलेले आहेत. आता ते भोयणीकडून मुगावकडे येत आहेत. मुगावचे लोक आज लढाईसाठी उभे आहेत आणि मुगावच्या पुढचे लोक खरं म्हणजे
पुन्हा हे सगळे धनगर समाजाचे लोक, कुठे डोंगरात राहणारे लोक आणि शेती करणारे लोक, म्हणजे ते जे म्हणतायत की वरी नाचणी पिकवणारे लोक, पण मी मगासपासून हेच म्हणतेय की ते त्यांचं जीवन आहे आणि त्यांना जर विकासाची संधी द्यायची असेल, म्हणजे खाली जलाशय आहे पण त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवलं जात नसेल आणि आता लवासाच्या निमित्ताने त्यांच्या दारात असलेलं पाणी सुद्धा नष्ट केलं जात असेल. अगदी, म्हणजे तुमचं असं म्हणणं हे लोक देशोधडीला लागलेत. निळू दामले 3 गावांची नावं त्यांनी घेतली. या 3 गावात लोक देशोधडीला लागलेत असं त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे 100, 200, 300 ह्या आकड्यात आपण जाऊया नको. कोणीही देशोधडीला लागलं तरी ते आक्षेपार्ह आहे. तुमचं काय म्हणणं आहे? देशोधडी म्हणजे काय यांचे अर्थ मला काही कळत नाहीत. जे दासवं उजाड झालंय असं म्हणतात, त्या दासवेच्या वर दासवेमधल्या ज्या लोकांनी वाटाघाटी करून जमिनी मिळवल्या त्यांचं रामनगर नावाचं गाव वसलेलं आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. ऐका, या गावामध्ये 18 रिसेटल झालेली कुटुंब आहेत. त्यांच्या मुलाखती मी घेऊन आलो. आज घडीला ज्यावेळी काल यांची मीटिंग चालू होती ना 15 ऑगस्टला, त्या मीटिंगच्या आधी अलीकडच्या भुगाव मधल्या काटकरी लोकांच्या वस्तीवर मी होतो आणि त्यांची सगळी वस्ती बघत होतो. आज सुद्धा तिकडची 6 वर्षाची मुलगी 3-3 मैल चालत जाऊन शाळेत जाते. आणि आज दासवेमध्ये हे जे वर रामनगर आहे, रामनगरमध्ये सर्वांना 3 खोल्यांची सिमेंट कॉन्क्रीटची घरं आहेत. मरगळे नावाच्या एका कुटुंबाच्या घरात मी गेलो. मरगळे तर तो माणूस म्हणत होता की मुंबईत वाढलो आणि मला चांगलं राहायला जमत नव्हतं. आज घडीला त्याने स्वतःच्या घरात विट्रिऑलच्या टाईल्स टाकलेल्या आहेत. विट्रिऑल मुंबईच्या मिळतात. तुमचं म्हणणं सगळ्यांचं पुनर्वसन नीट पद्धतीने झालं नाही. माझं हे बघा, मी काय करतोय, मला हे जसं भावनाने ओथंबलेलं वगैरे मला जाण्यात इंटरेस्ट नाही. माझं असं म्हणणं की ही माणसं येत आहेत, त्यांना त्यांची घरं मिळत आहेत, त्यांना पाणी मिळत आहे, त्यांना पाणी दिलं जात आहे, त्यांच्यासाठी शाळा. तुमचं असं म्हणणं मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आरोप खोटे आहेत. आता खोटे एक मिनिट, मी सुनीती सुरकडे जाणार आहे पण त्याआधी मला संग्राम थोपटेंना विचारायचं आहे. संग्राम थोपटे, तुम्ही स्थानिक आमदार आहात, लोकप्रतिनिधी आहात. निळू दामले जे सांगतायत, ज्या गावांचा त्यांनी उल्लेख केला आणि पुनर्वसन झालंय असं म्हटलं, लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा काय अनुभव आहे? मुळामध्ये दामले साहेब या ठिकाणी बोलतात ते पूर्णतः एक बाजू धरून बोलतात असा माझा या ठिकाणी समज झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणी आणि राजकारण्यांनी चालवलेला हा प्रकार असायची काय त्यांची वक्तव्य ती मुळामध्ये चुकीची. यामध्ये कुठले राजकारण येण्याचं कारण नाही, कुठल्या राजकारणाचा भाग नाही. हा प्रकल्प ज्या वेळेला झाला त्यामध्ये जी गावं या ठिकाणी बाधित आहेत, त्या बाधित गावांचं शासनाच्या माध्यमातून कुठलंही अद्यापर्यंत पुनर्वसन झालेलं नाही. त्या खासगी लवासा कंपनीने या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं असेल, ही बाग पडताळून पाहावी लागेल. नाही, पडताळून पाहावी लागेल. नाही संग्राम थोपटे, तुम्ही हे उत्तर देऊन नाही जाऊ शकत. याचं कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. हा खासगी प्रकल्प आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे पुनर्वसन त्या प्रकल्पाचे प्रवर्तक आहेत, त्यांनीच करायला हवं. सरकार कोणतं पुनर्वसन करणार आहे? आणि इथे निळू दामले लवासा प्रकल्प पाहून आले, ते म्हणतात पुनर्वसन झालंय. तुम्ही आमदार म्हणून कधी या भागाला भेट दिली आहे का? 100% मी या भागामधलाच आमदार आहे. मी या भागामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला भेटी दिलेल्या आहेत. 100% पुनर्वसन जर झालं असेल असं त्यांचं म्हणणं असेल ते पूर्णपणे चुकीचे ठरेल. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी काही कृष्णा खोरे महामंडळाची जी जमीन त्या ठिकाणी शासनाची जमीन असताना संपादित केलेली जमीन ही लवासासारख्या प्रकल्पाला ती देत आहेत, ही कितपत योग्य आहे ह्याचा खुलासा देखील दामले साहेबांनी करावा. अगदी बरोबर आहे. मी दामलेंना तेच विचारणार आहे. तुम्हाला जी जमीन दिलेली आहे कृष्णा खोरेची, त्यांचं असं म्हणणं ही बेकायदेशीर दिलेली आहे, ही कृष्णा खोरे महामंडळाने दिलेली आहे, म्हणजे सरकारच्याच दुसऱ्या खात्याने दिलेली आहे. याबद्दल तुमचं काय मत? आता मला तुम्ही सांगा, कृष्णा खोरं एक सरकार, त्या सरकारचे महामंडळ त्यांनी जमीन दिली, बरोबर, लवासाने ती घेतली, झालं. आता 3 वर्षानंतर नारायण राणे नावाचे ग्रस्त उठतात आणि ते म्हणतात त्यांनी चुकीचं केलं, बरोबर. आता जे सरकारशी व्यवहार करतात त्या लोकांनी काय करायचं? उद्या सरकार बदलेल, उद्या समजा बीजेपीचं सरकार आलं, ते म्हणतील ह्यांनी चुकलं. म्हणजे कोणत्याही सरकारबरोबर लोकांनी व्यवहार करायचे की नाही? आम्ही सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही म्हणणार नाही झालं म्हणून. दामले, जेव्हा खासगी एखादी कंपनी अशा प्रकारचा प्रकल्प करते तेव्हा अर्थ स्पष्ट आहे. कृष्णा खोरे महामंडळ जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होतं. नारायण राणेंना जे हवं ते मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांनी हे सगळं उकरून काढलंय असं तुम्हाला म्हणायचं आहे? मला कशाला? थोपट्यानं विचारलं ना, ते राजकारणातले आहेत. संग्राम थोपटे, हा गंभीर आरोप आहे. काँग्रेसवाल्यांना या प्रकल्पातून जे मिळायला हवं ते मिळालेलं नाही, म्हणून आता आक्षेप घेत आहेत. नारायण राणे असो, मुख्यमंत्री असो, तुम्ही सुद्धा पवार विरोधी गटाचे म्हणून ओळखले जाता. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं, यामध्ये कुठलाही राजकीय हेतू ठेवून किंवा राजकीय भांडण उकरून काढण्यासाठी मी इथं आलेलो नाही. लवासा सिटी ही माझ्या मतदारसंघातली आहे. मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट होतोय, त्याबद्दल मला त्याचं स्वागतच आहे. परंतु ज्या पद्धतीने हा प्रोजेक्ट होतोय
एका बाजूला तुम्ही सांगताय आम्ही 100% लोकांचं पुनर्वसन केलं, ह्या सुविधा नव्हत्या, हे कॉलेज आलं, अमकं झालं, तमकं झालं, ह्या गोष्टी चांगल्या करताय. परंतु ज्या मूळ जमिनी ज्या लोकांनी पूर्वी 1974 साली शासनाने संपादित केल्या, त्या जमिनी आज तुम्ही धडाधड महाराष्ट्र हे सगळं बरोबर आहे. थोपटे, हा तुमचा मुद्दा पटलेला आहे, तुम्ही पहिल्यापासून तो लावून धरलाय. मला तुम्हाला विचारायचं आहे, जमिनी दिल्या कोणी लीजनी? तर कृष्णा खोरे महामंडळाने. तो तुमच्याच सरकारचा भाग आहे. तुमच्याच सरकारच्या एका भागाने जमिनी दिल्या आणि तुमच्याच सरकारचं महसूल खातं राणेंचं आहे, ते त्याला आक्षेप घेत आहे. म्हणजे सरकारमधल्या दोन विभागांचं हे भांडण आहे असं म्हणायचं का? नाही, यामध्ये हा ठराव 20/6/2002 साली झालेला आहे. त्यावेळेचे असणारे तत्कालीन मंत्री आणि त्यावेळेचे असणारे कार्यकारी संचालक यांनी हा ठराव त्या ठिकाणी केला. त्याची प्रत देखील माझ्याकडे या ठिकाणी आहे. त्यामुळे आता राणे साहेब जरी काय म्हणत असले तरी सुद्धा हा राणे साहेबांच्या कारकिर्दीमधला निर्णय नाहीये. नाही, तेच मी म्हणतोय, हा राणे साहेबांनी निर्णय घेतला नाही म्हणून तर त्यांचं दुःख आहे. त्यांनी जर घेतला असता आणि स्वतःचा जो काय राजकीय फायदा आहे तो त्यांना मिळाला असता, त्यांनी आक्षेप घेतला नसता. कृष्णा खोरे महामंडळाचा जो ठराव झालाय त्यावेळेला मंत्री कोण होते सांगा? मान्य अजित पवार साहेब या ठिकाणी त्यावेळेला अजित पवार साहेब मंत्री होते आणि पवारांच्या निकटवर्तीयांचा हा प्रकल्प आहे म्हणूनच नारायण राणे चिडलेले आहेत. आणि हे तुम्ही म्हणू शकता, पण मी काही म्हणू शकत नाही. मला एवढंच म्हणायचंय की त्यावेळेला जे मंत्री महोदय होते त्यांनी त्यांच्या पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे. कदाचित तो निर्णय योग्य आहे की नाही अयोग्य हे तपासून पाहावं लागेल. परंतु आज मितीला हा जो प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होतोय, त्यातल्या ज्या जमिनीमुळे संपादित केलेल्या लोकांच्या जमिनी होते त्या या ठिकाणी शासनाने परस्पर यांना या लवासा प्रकल्पाला दिल्या, हे कितपत योग्य आहे याचं उत्तर साहेब, हेच मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही सुद्धा सत्ताधारी आमदार आहात, तुम्ही काँग्रेसचे आमदार आहात, या भागात अनेक वर्ष तुमच्या वडिलांपासून सगळं राजकारणात आहेत. मला तुम्हाला विचारायचं, हा प्रश्न तुम्ही कुणाला विचारायला हवा? हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना का नाही विचारत? नाही, हा प्रश्न मी विधानसभेमध्ये काढलेला आहे. मागच्या वेळेला तो प्रश्न स्वीकारला गेला नाही, त्यामुळे तो विधानसभेच्या पटलावर राहिला. प्रश्न मी लेखी प्रश्न तारांकित प्रश्न मी त्या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे असं काही कुठं मी मूग गिळून गप्प बसल्याचा प्रकार या ठिकाणी झालेला नाही. आणि वेळ आल्यानंतर ज्या वेळेला प्रश्न विधानसभेत विचारायचा त्यावेळेला मी सडतोड तो प्रश्न विचारणार आहे. हा जनतेचा विषय आहे. यामध्ये कुठलेही राजकारण किंवा थोपटे गट, पवार गट किंवा कुठला काँग्रेस, हे सगळं तुम्ही सांगताय राजकारण नाही. पण मला सांगा, 2004 ला जमिनी दिल्या आहेत, आता 2010 आहेत. 6 वर्षात तुम्ही कोणताही प्रश्न विचारला नाही. आताच तुम्ही प्रश्न विचारतायत, राणे प्रश्न विचारतायत, मुख्यमंत्री प्रश्न विचारतायत. याचा अर्थ काय लावायचा? नाही, यामध्ये 2002 साली ही जमीन त्या ठिकाणी लवासाला दिलेली आहे. 2004 साली नाही. 2002 म्हणजे 8 वर्ष झालेली आहेत. मला हाच मुद्दा खुलासित करायचा आहे. मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना आता एक साधारणतः वर्ष होते. अजून हा मतदारसंघ मुळशी तालुका हा नव्याने बोरवेल्ले तालुक्याला जोडलेला आहे. त्यामुळे पूर्वीचे असणारे स्थानिक आमदार हे शिवसेनेचे होते. त्यांनी हा प्रश्न कदाचित मांडला असेल किंवा नसेल, हा प्रश्न मला त्या ठिकाणी माहित नाही. परंतु हा ज्या वेळेला मतदारसंघ माझ्या मतदारसंघामध्ये आला त्यावेळेला हा महत्वाचा प्रश्न म्हणून मी त्या ठिकाणी पाठपुरावा या संदर्भामध्ये आजपर्यंत केलेला आहे. अगदी ठीक आहे, तुम्ही पाठपुरावा करणार आहात असं तुम्ही म्हणताय. जर गडबड झाली असेल तर त्याची त्याचा जाब विचारायला हवा, हे बरोबर आहे. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकपूर्वी पुन्हा एकदा मी सुनीती सुरे यांच्याकडे जातोय. सुनीती, निळू दामले जे म्हणाले राजकारण ठेवा बाजूला, की पुनर्वसन झालेलं आहे, याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? एकतर त्यांनी दाखवून द्यावं काय पुनर्वसन झालेलं आहे ते. आम्ही सगळं आकडेवारीविषयी कायदेशीरपणे आणि सगळं कागदोपत्री बघायला आणि समजून घ्यायला तयार आहोत. खरं म्हणजे काय आहे सांगू का वागळे, की आमच्याही हातात जी माहिती पडते, म्हणजे आजही मी आत्ताही हे सिद्ध करायला तयार आहे आणि समर्थ आहे की काय पद्धतीने अन्याय झालेला आहे. ज्या दासव्याच्या 18 कुटुंबांच्या बद्दल ते बोलत आहेत, दासव्यात 18 कुटुंब होती का हो, हे एकतर मला हवंय. दुसरं की आम्ही जेव्हा सरकारी यंत्रणांकडे कुठल्याही माहितीसाठी जातो तेव्हा जी तत्परता लवासासाठी दाखवली जाते ती तत्परता लोकांची स्वतःची कागदपत्र देण्यासाठी जरी सरकारी यंत्रणांनी दाखवली तरी आम्हाला काहीतरी हातात पडेल. म्हणजे अक्षरशः आत्ता लवासाचं जे रूप आम्हाला दिसतंय ते हिमनगाच्या एक अष्टांश भागासारखं आहे. आत काय काय दडलेलं आहे हे खरं म्हणजे तुमच्यासारख्या मीडियातल्या लोकांनी पण शोधून काढायला पाहिजे, हे एक मला म्हणायचंय. आणि दुसरं मला ह्याच्यात असं म्हणायचंय की हे जे विकासाबद्दल सारखं बोललं जात आहे, या सगळ्या तिथे असलेल्या लोकांच्या विकासाच्या संदर्भात काय आहे? म्हणजे तिथे लवासा असा दावा करतोय की आम्ही इतके 95,000 रोजगार निर्माण करू, 2 लाख लोक तिथे राहतील, 20 लाख लोक तिथे वर्षभरात येतील. आता हे जे सगळं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी इतकं नाजूक, आणि आपल्याला माहिती आहे की ह्या देशात स्वातंत्र्याच्या वेळी 33% जंगलांचं शेल्टर होतं, जे आज 9% आलेलं आहे. त्यामुळे जंगलातलं एक एक जंगल आणि एक एक सगळं पर्यावरण वाचवण्याची गरज असताना
अशी जर लेक सिटी कुठली सिटी बनवायची होती, असं तुम्हाला रोजगार आणि अमकं तमकं सगळं करायचं होतं, तर महाराष्ट्रात अनेक जागा होत्या. तुम्ही जसं म्हणलात तसं चंदीगड सारखं कुठेतरी वसवता आलं असतं. पण एका खोऱ्याचा जीव घेऊन हे सगळं जे चाललेलं आहे त्याला तुम्ही कुणाचा विकास म्हणता आहात? आणि पुन्हा आम्हाला डावे विकासखोर अमुक तमुक म्हणायचं. एकदा विकासाची व्याख्या तरी